झेंझींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रनौतला मंत्री गिरीश महाजनांनी कान पिचक्या लगावलेल्या आहेत। वक्तव्य करताना तुलून आपण बोललं पाहिजे असं महाजनांनी सांगितलं। परीक्षा घोटाळ्यावर खुद्द मोदींनी लक्ष घातलेलं असताना अशा प्रकारची वक्तव्य योग्य नसल्याचं महाजनांनी म्हटलं। मुंबईचे महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या खासगी सचिवाला महिन्याला 50,000 रुपये मानधन दिलं जात असल्याचं तर नगरसेवकांना केवळ 25,000 रुपये मिळत असल्याचा आरोप केला। तसंच प्रसिद्धीसाठी 3 महिन्यात 10 लाख रुपये खर्च केल्याचाही दावा करत या निर्णयावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। मुंबई महापालिकेतील वाहनांच्या वादानंतर आता बंगला आणि सुविधांवरून नवा राजकीय वाद पेटलेला आहे। महापौर रितू तावडे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवीन वाहनासोबतच बंगला आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केल्याचा दावा केला आहे। मात्र महापौरांना बंगला देण्यात आला म्हणूनच आपणही ती मागणी केल्याचं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिलं। मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। दरम्यान मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सरकारकडून सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली। तसंच आता मी तरी जाईल नाहीतर सरकार तरी जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला। यवतमाळमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। सीईटी आणि एमपीएससी परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं जातं। पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। पेपरफुटीच्या प्रकरणावरून अकोल्यात युवक काँग्रेस आक्रमक झाली। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पैसे घेऊन बनावट पदवी प्रमाणपत्र दिलं जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला। एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे हा कथित प्रकार उघडकीस आला असून 3 लाख रुपये घेऊन डिग्री दिली जात असल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नेमली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला। मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिम इथल्या नूर मशीद कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीवरून वाद निर्माण झाला। ट्रस्टच्या तक्रारीनुसार संबंधित बांधकाम व्यावसायिकेने संरक्षक भिंतीचा काही भाग पाडून ट्रस्टच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा तसंच धमकावल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून चौकशीनंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। नागपूरच्या उमरेडमध्ये जीवन शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। जीवन विकास विद्यालय आणि जीवन विकास वनिता विद्यालयातील गुणवंतांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला। प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अनिरुद्ध तळेगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तर जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रा गो पराते, कार्यवाह प्रशांत सपाटे, उपाध्यक्ष सुरेश झुरमुरेंसह शिक्षक वृंद कार्यक्रमात उपस्थित होते। आषाढी वारीनंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपूर जवळील गोपाळपूर इथं पारंपरिक गोपाळकाला उत्साहात संपन्न झाला। श्रीकृष्ण मंदिरात दहीहंडी फोडून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह मानाच्या पालख्यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला। गोपाळकाला गोड झाल्याच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात आषाढी वारीची सांगता झाली। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ महाराज मंदिरात तब्बल 22 तास दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। आज पहाटेपासूनच स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त अक्कलकोट नगरीत दाखल होत आहेत। देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते। शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविकांकडून भरभरून दान अर्पण केलं जातं। एका साईभक्ताने 300 ग्रॅम सोन्यापासून बनवलेला सुंदर सुवर्णहार साईचरणी अर्पण केला। हाराची किंमत जवळपास 47 लाख रुपये असल्याची माहिती आणि कालही साईबाबांना कोट्यवधींचं सोनं अर्पण करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील अकोला नांदेड महामार्गावरील मेडशी बायपासवर हैदराबादहून दिल्लीकडे झेंडूची फुलं घेऊन जाणारा ट्रक उलटला। या अपघातात चालक आणि त्याचा सहकारी जखमी झाले। अपघातामुळे झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर ट्रक रस्त्यावर आडवा पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली।
नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील टायरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली। आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामातील टायर आणि इतर साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी चांदोली मार्गावरील बोगद्याखाली खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकी अपघातांच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय। दरम्यान तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगाराची दुरावस्था झाली। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं रस्त्याला तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत नागरिकांनी तक्रार केली। गोंदिया शहर हे व्यापारीदृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर आहे। एकेकाळी मिनी मुंबई म्हणून सुद्धा गोंदियाला म्हटलं जात होतं, त्याचा उल्लेख केला जात होता। आज गोंदियाच्या अगदी मुख्य मार्ग प्रभात टॉकीज मोदी पेट्रोल पंप परिसरातील रस्ते पाहिले तर खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय। रोज लोकांना या रस्त्यावरून ये जा करावी लागते, तरी या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली लाभार्थी यादी जाहीर झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,32,000हून अधिक शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला। मात्र ई-केवायसी साठी सर्व्हर डाऊन आणि इंटरनेटच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना वारंवार सेतू केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळणार आहेत। महासागर माहिती सेवा केंद्रानं हा अलर्ट जारी केला आहे। विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टी दरम्यान 30 जुलै 2026 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत समुद्रात 3.2 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। सिरोंच्या अहेरी तालुक्यांना पावसानं झोडपलंय। पुढील 24 तासांसाठी गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय। पावसाची संततधार अजूनही सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। लातूर जिल्ह्यात अनेक भागात पावसानं हजेरी लावली। गेल्या 2 दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात, यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र खरीप हंगामावरील संकट अद्याप कायम आहे। जिल्ह्यातील तब्बल 55 ते 60% क्षेत्रावर अजूनही पेरण्या झालेल्या नसल्याची माहिती आहे। चाळीसगावात पावसाने दमदार हजेरी लावली आणि यामुळे शेत पिकांना जीवदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वीच पावसाचा इशारा दिला होता आणि या पार्श्वभूमीवर चाळीसगावमध्येही पावसाने हजेरी लावल्यानं मान्सून पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाला। उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग आणि वीर धरणातून 5000 क्युसेक्स विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे। यामुळे भीमा नदीच्या वाळवंटात पडणाऱ्या फक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं आणि संतांच्या समाध्यांना पाण्याचा वेढा बसला। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होते। सध्या राधानगरी धरण 97% भरलंय। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे। जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्याही दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढलाय। राधानगरी धरण 97% भरलं असून नद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली गेले। नागपूरमधील विक्रमी पावसानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलंय। अवघ्या सव्वा तासात 110 मिलीमीटर पाऊस पडल्यानं ही ढगफुटी सदृश्य परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं। काही सखल भागात पाणी शिरलं असून रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागल्याची माहिती त्यांनी दिली। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं। पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या बफिंग अर्थात चमचा पॉलिश करणाऱ्या लघुउद्योगांना देखील या पुराचा मोठा फटका बसलाय। बफिंगमध्ये वापरण्यात येणारं साहित्य पुराच्या पाण्यात खराब झालं असून बऱ्यापैकी सामान वाहून गेलं। धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पीक विमा भरपाईवरून तीव्र नाराजी आहे। गेल्या वर्षीच्या नुकसानीची सरकारी मदत अद्याप न मिळालेली असतानाच विमा कंपनीने हेक्टरी अवघी 3,500 रुपयांची भरपाई दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तुटपुंज्या मदतीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी यापुढे पीक विमा घेणार नसल्याची भूमिका घेतली। पावसानं भोर तालुक्यातील उत्रोली इथं एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली। 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शंकर शेटे यांच्या घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला।
सुदैवानं भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. पुण्यातील कात्रज परिसरातील शरीर सौष्ठव आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदीच्या इंजेक्शनच्या विक्रीवर आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली. कुरिअरद्वारे इंजेक्शन मागून त्याची अवैधरित्या विक्री करणारं रॅकेट उघडकीस आलं असून 50 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्यकीय परवानगीशिवाय धोकादायक औषधांची विक्री केल्याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. हरियाणातील यमुनानगरमध्ये अवघ्या 3 तासांच्या मुसळधार पावसाने यमुनानगर जगाधरी शहर जलमय झाले. शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेलेत. पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरल्यानं मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात. अवघ्या 3 तासात सुमारे 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये 1 ते 2 फूट पाणी साचले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालेलं असून शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडत बसवर चढून घोषणाबाजी केली तर वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली होती. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गुरुदक्षिणा घेण्याऐवजी गुरूंनी शिष्यांना पिंपळ आणि चिंचेची रोपं भेट देत वृक्ष संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. 200हून अधिक शिष्यांना वृक्षारोपांचं वाटप करण्यात आलं. आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी. राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून आलाय. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक आलेत. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये भाविकांनी महापूजेत सहभागी व्हायला लांबच्या लांब रांगा लावल्यात. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसोबाची वाडी इथे आज पहाटेपासून हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांमधून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, श्री गुरुचरित्र पारायण, भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी प्रार्थना केली. तर कोकणातील दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव इथल्या श्री दत्त मंदिरात आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून तसंच देशविदेशांमधून हजारो दत्तभक्त माणगाव नगरीत दाखल झाले. मंदिर परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाने दुमदुमून गेला होता.